नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ स्मिता कवडे लिखित बुरगुंडा होईल तुला ही कादंबरी. आणि आज ह्या कादंबरीचा भाग दुसरा. पण तोपर्यंत एक नम्र निवेदन, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. चला सुरू करूयात. बुरगुंडा होईल तुला या स्मिता कवडे लिखित कादंबरीचा भाग दुसरा. दुसऱ्या दिवशी मात्र भल्या पहाटेच कधी नव्हती जाग आली होती. कोंबड्यानं बांग दिली होती. सोनेरी सड्याचं शिंपण करत सूर्य नाचत आला होता. जणू जगाला ओरडून सांगत होता, उठा सकल जन हो, अंधार नष्ट झालाय. पण तरीही शहरातली मंडळी पहाटेच्या 8 वाजल्याखेरीज उठतील तर खरे. रात्रभर त्या मोबाईल आणि टीव्हीत डोकं खुपसल्यावर त्या उगवत्या सूर्याची सुंदर किरणं कुणाला पेलवणार आहेत. दिवस उजाडेल तसं एक एक जण जागा होऊन कामाची लगबग सुरू झाली होती. पेपरवाला, दूधवाला, फेरीवाले, टपरीवाले सगळे जागे होऊन कामाला निघाले. तरीही मी स्तब्ध बेडवर पडून राहिले होते. सीमानी रूममध्ये मला चहा आणून दिला. तिच्या कामाची लगबग सुरू झाली होती. नाश्ता, पाणी, सडा, रांगोळी. आता सडा म्हणजे अपार्टमेंटमध्ये कुठला आलाय हो. पण तेवढं दारासमोर पाणी मारायचं आणि 4 बोटं रांगोळीची काढायची. सकाळचे 9 वाजत यायला लागल्यावर परत माझ्या जीवाची तगमग सुरू झाली आणि त्या बाईकडे जाऊन यावं म्हणून माझी गडबड सुरू झाली होती. सीमानं जवळ येऊन माझी विचारपूस केली. अगं, मी थोडं बाजारात जाऊन यावं म्हणते. मी सीमाला म्हणाले, बरं तसं करा, एकदा जाऊन या. नाही तर असं करते, मी माझी कामं आटोपते, मग आपण दोघीही जाऊ बाजारात आणि त्या बाईची विचारपूस करून येऊ. सीमा म्हणाली. सीमा आपण दोघी जाऊ तर म्हणाली होती खरं, पण तिची कामं कधी आटोपणार. त्यापेक्षा आपण एकटंच का जाऊन येऊ नये असा मी विचार केला आणि पटापटा आंघोळ, नाश्ता, पाणी आवरायला लागले होते. प्रसाद आपला चहा नाश्ता उरकून आता दुकानी निघणार होता. तोच मी जणू त्याचा पाठलाग करत म्हणाले, प्रसाद, अरे मला परत बाजारात जायचं आहे. अरे त्या लोणच्याला कैऱ्या कमी पडल्या आहेत ना, म्हणून. ही गेले आणि ही आले. आज नाही जास्त वेळ लावणार, तेवढं मला सोडशील? त्यावर प्रसाद वैतागून म्हणाला, अगं आई, काल एवढी भाजी आणलीस, एवढ्या कैऱ्या आणल्यास, काय गावजेवण घालायचं काय? हे बघ, ते काय नाही. आज मी तुला बाजारात जाऊ देणार नाही. घरातच देवदेव करत बस. आणि हे बघ, उगाच मला सकाळी सकाळी रागवायला लावू नकोस, मला सुद्धा खूप वेळ झालाय. असं म्हणत प्रसादनं सॉक्स, बूट घातले आणि घराच्या बाहेर पडला सुद्धा. तरीही मी त्याच्या पाठीमागे गेले आणि म्हणाले, अरे प्रसाद, 10 मिनिटात येईन मी घरी. मी प्रसादशी बोलत असताना प्रसाद काहीही ऐकून न घेता तसाच गाडीला किक मारून निघून सुद्धा गेला. माझा जीव परत परत बेचैन होत होता. प्रसाद थोड्या अंतरावर जाताच मी जवळ येत असलेल्या रिक्षाला हात केला. नशिबानं रिक्षा मोकळी होती. कुणी पॅसेंजर नव्हता. मनोमन देवाचे आभार मानत रिक्षात बसले. तोपर्यंत सीमानं वरून हे सगळं दृश्य पाहिलं होतं. ती वरून मला हाका मारत होती, तरीही तिच्याकडे कानाडोळा करत मी तशीच निघून गेले. रिक्षा बाजाराकडे घ्यायला सांगितली. सीमानंही स्वतःच्या मनाची समजूत काढली की आई जाऊन आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, त्यामुळे त्यांना जाऊन येऊ दे. एकदा जाऊन आल्या की बसतील शांत. असं स्वतःच्या मनाला सांगून ती बिचारी आपल्या कामाला लागली. काल आणलेल्या लोणच्याच्या कैऱ्यांचा पसारा अजून तसाच पडला होता. त्याकडेही माझं लक्ष लागत नव्हतं. शेवटी एकदाची रिक्षा बाजारात पोचली. बाजारात सगळीकडे माझे डोळे त्या बाईचा शोध घेत होते, पण ती कुठेच दिसत नव्हती. बारक्याला जाऊन विचारल्यावर तो म्हणाला, अगे मेरी माँ, अभी तो इधर ही थी वो औरत, अरे गई किधर लेकिन अभी. असं म्हणत तोही शोधायला लागला. तर ती एका दुकानाच्या समोर भांडी घासत असल्याचं दिसलं. पण तो हॉटेलचा मालक चांगली भांडी घासत नाही म्हणून तिला काठीनं मारत होता. ती बाई मला मारू नका, मला मारू नका असा आरडाओरड करत होती, पण तिच्या हाकेला साद द्यायला कुणीही तयार नव्हतं. मला ते सहन होण्यासारखं नव्हतंच. अहो, एखाद्या बाईवर हात उगारायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये? ती गरीब आहे म्हणून काय तुम्ही तिला जीवे मारणार आहात का? तर तो दुकानदार म्हणाला, अहो बाई, तुम्हाला हिचा पुळका येत असेल ना तर तुम्ही तिला खुशाल तुमच्या घरी घेऊन जावा.
काल रात्री तिने आमच्यातला वडापाव पळवला म्हणून तिला बसवलंय भांडी घासायला. मी मनात विचार केला की एक वडापाव किती रुपयांचा आणि हा माणूस तिला मारतोय केवढ्याचं. त्या बिचारीला जीव तरी आहे का एवढा मार खाण्याबद्दल. मी म्हणाले त्याला, ठीक आहे, मी म्हणते घेतला तिने एक वडा. काय एवढं बिघडलं हो तुमचं? एका वड्यानं जर एखाद्याच्या पोटाचा आधार होणार असेल तर त्याच्या आत्म्याची दुवा घ्या ना तुम्ही. उलट तुम्ही तिला हे असं मारताय, भांडी घासून घेताय, शोभताय का तुम्हाला? हे घ्या तुमचे पैसे. असं म्हणत मी त्या माणसाच्या हातात 50ची नोट टेकवली आणि त्या बाईला मी विचारलं, खूप लागलं का हो? तुम्हाला भूक लागली आहे का? चला माझ्या घरी येता का तुम्ही? असं म्हटल्यावर त्या बाईनी माझा हात झटकला आणि जोरात म्हणाली, का माझ्या मागं लागलाय कालपासनं? जगू द्या की माझं मला. सोडून द्या मला माझ्या नशिबावर. मी जगल नाही तर मरल. तुम्हाला काय करायचं हो? आणि मला घरदार काही नाही आहे तेव्हा घराचा विषय काढूच नका. मी हात जोडते बघा तुमच्या पुढं. असं म्हणत तिने हातच जोडले. मग मीच तिला म्हणाले, अहो बाई, तुम्ही माझ्या घरी चला, मी तुम्हाला काहीही इजा होऊ देणार नाही. मी असं म्हटलं तरी नन्नाचा पाढा तिने चालूच ठेवला. शेवटी बारक्यानं समजावून सांगितल्यावर ती म्हणाली, बरं ठीक आहे, पर मी तुमच्या घरी मोलकरणीचं काम करल. मला नको कुणाच्या जीवावर फुकट खायला. असं असन तर येते. बरं बाई ठीक आहे, असं म्हणत मी तिला हात देऊन उठवलं. झालं. त्या बाईला घरी न्यायचं ठरवलं सुद्धा, पण ना प्रसादला ना सीमाला यातलं मी काहीही विचारलं नव्हतं. मी प्रसादला फोन लावला पण त्याचा फोन लागतच नव्हता. शेवटी घरी सीमाला फोन लावला आणि विचारलं, अगं सीमा, त्या कालच्या बाईला मी घरी आणलं तर चालेल ना गं? मला तिची अवस्था बघवेनाशी झाली आहे गं. तिची मानसिकता ठीक झाली ना की जाईल ती तिच्या घरी. पण आत्ता मला तिला असं वाऱ्यावर सोडायला बरं नाही वाटत गं. अहो आई, माझ्याही मनात तेच आलं होतं. आणि विचारताय काय, घर तुमचंच आहे. सीमाही मला म्हणाली. तिच्याकडनं माझ्या प्रश्नाचं स्वागत झालेलं बघून मीही खूप खुश झाले. मनात विचार केला, चला जाऊ दे, जे काही होईल त्याला आता सामोरं जावंच लागणार आहे. असं मनाशी विचार करत मी एका रिक्षाला हात केला. ती बाई स्वतःची वळकटी आणि 4 कपड्यांचं धुरकटलेलं बोचकं काखेत घेत रिक्षात बसली. बारक्यालाही बरोबर घेतलं. घरापर्यंतचं त्या रिक्षावाल्याला रिक्षाचं भाडं देत अपार्टमेंटचं नाव आणि पत्ता सांगितला. एकदाचं घर जवळ आलं. त्या बाईला अंगात त्राण नसल्यामुळे तिला उठताही येत नव्हतं. पटकन बारक्याने त्यांना हात दिला, बाहेर काढलं. मग मीच त्या बाईचं ओझं रिक्षाच्या बाहेर काढेपर्यंत अपार्टमेंटमधली सगळी लहान मुलं त्या बाईला दगड मारायला लागली. तिची छेड काढायला लागली. तिचा तो कळकट्टा अवतार, विस्कटलेले केस, सुरकुतलेली त्वचा, फाटलेलं लुगडं, हे सगळं बघून पोरं तिची वेडीबाई आली, वेडीबाई आली असं म्हणत तिला चिडवायला लागली. मलाच खूप राग आला. मी त्यांच्या अंगावर ओरडले आणि म्हणाले, अरे पोरांनो, असं बोलतात का? ती आपली आजी आहे ना, तिला असं वेडीबाई वेडीबाई म्हणतात का? मी म्हटल्यावर बारक्यानं 2 टोले त्या पोरांना लावले, त्यांना हाकलून दिलं. दूरवर थांबून ती पोरं, असली कुठे आजी असते का, असं म्हणत परत टिंगल करायला लागली. यावर मी जोरात ओरडले, चला निघा आपापल्या घरी, का बघू एकेकाकडे. तेव्हा ती पोरं धूम ठोकत पळत सुटली. घराच्या दारात गेले, बेल दाबली. सीमानं दार उघडलं. आमच्यावरून भाकरीचा तुकडा वळून टाकला. माझी गुणाची पोरती असं म्हणत सीमाच्या डोक्यावरनं हात फिरवला. सीमाला जवळ घेतलं. आम्ही घरात गेल्यावर सीमानं चहा पाणी आणून दिलं. हे सगळं प्रेम बघून त्या बाईच्या डोळ्यातनं धारा व्हायला लागल्या. आज मी कोण कुठली तरीही माझ्यासाठी हे लोक एवढं करतात म्हणून ती बाई आमच्या हातापाया पडायला लागली. मग मीच तिला म्हणाले, मी आजपासनं तुम्हाला मोठ्या बहिणीसारखी आहे. तुम्ही लहान बहीण म्हणून या घरात हक्कानं राहायचं. तिला तिचं नावगाव विचारल्यावर ती म्हणाली, माझं नाव पार्वती आहे, पण माझं गाव, माझं घर याबद्दल मला तुम्ही काय बी विचारू नका. असं म्हटल्यावर मी तिला म्हणाले की अगं पारू, आम्हाला तुझ्या घरच्यांचं काही देणं घेणं नाही. असू दे, तुला कधी सांगावंसं वाटलं तर सांग, नाही तर आमची काही हरकत नाही आहे. मी असं म्हटल्यावर ती शांत झाली. आजपासून तू सगळ्यांची पारू मावशी झालीस या शब्दांनी तिचं मन भरून आलं.
त्याचबरोबर आपल्यासाठी ही माणसं एवढं धावून आली आहेत म्हणून ती खजीलसुद्धा होत होती. आज आपल्या रक्तामांसाची माणसं आपल्यासाठी जे करू शकत नाहीत तेवढं ही माणसं करतायत म्हणून ती स्वतःलाच आरोपी समजत होती. आता हे सगळं खरं, पण प्रसादला काय सांगायचं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. पण प्रसादही सीमासारखा समजून घेईल याची मला खात्री होती. प्रसाद घरी यायच्या अगोदर मी आणि सीमानं पारूला दिवाळीला जसं उठणं, पीठ लावून साबणानं चोळून मोळून अंघोळ घालतात तशी तिला खूप चोळून अंघोळही घातली. तिच्या केसांच्या जटा झाल्या होत्या, ते केस शॅम्पूनं धुतले. तिला माझ्याकडचं चांगलं ठेवणीतलं लुगडं नेसायला दिलं. छानशा मॅचिंग बांगड्या घालायला दिल्या. केसांना तेल लावून छान विंचरून त्यांचा आंबाडा बांधला. मगाचीच का ही पारू असं म्हणून तिला आत्ता बघून कोणी ओळखणार सुद्धा नव्हतं. तिचं रूप फार खुलून दिसत होतं. भली सावळी असली तरी नाकी डोळी नीटस असल्यानं छान आवरल्यामुळे ती छान दिसत होती. आज जणू तिच्या जीवनातली दिवाळीच असल्यासारखं वाटत होतं. आज कालच्यापेक्षा घरात दंगा चालू झाला होता. काल किती शांत बसलेली मी आज नव्या जोशात असल्यासारखं वाटत होतं मला. कालपासून पडलेल्या कैऱ्यांचे काप बघून पारू म्हणाली, मला लय चांगलं लोणचं घालता येतं, मी देऊ का लोणचं घालून? असं म्हटल्यावर सीमानं तिच्या पुढे चिनी मातीची बरणी, सगळा मसाला, काढत घातलेलं पातेलभर तेल सगळं ठेवून दिलं. तेव्हा देवाचं नाव घेऊन पारूनं एवढं सुंदर लोणचं घालून दिलं की बघताच तोंडाला पाणी सुटल्याखेरीज राहत नव्हतं. बेडगी मिरचीच्या तिखटानं लाल रंग खूप छान आला होता. माझ्या हातापेक्षा पारूच्या हाताला खरंच खूप चव होती. सीमानं त्याची थोडी चव चाखून बघितली तर ती लोणच्याच्या प्रेमातच पडली आणि म्हणाली, बरं झालं, अजून एक आईबरोबर मावशी मिळाली सांगायला, शिकवायला. आमचा गोंधळ सुरू असताना प्रसाद प्रणालीला शाळेतनं घेऊन घरी आला. प्रसाद बूट आणि सॉक्स काढेपर्यंत लगेच म्हणाली, आजी आजी ह्या कोण आल्या ग आपल्या घरी, नवीन आजीबाई? मी काही बोलणार तेवढ्यात सीमाच म्हणाली, अगं पणू, ही तुझ्या आजीची लांबची बहीण, म्हणजे तुझी दुसरी आजीच झाली बघा आजपासनं. त्यानं काही दिवस आपल्याकडे राहायला आल्या आहेत. असं म्हटल्यावर पणू आनंदानं नाचायला लागली. ये, मला 2-2 आज्या, माझी तर खूप मज्जा आहे बुवा. 2-2 आज्या माझे लाड पुरवणार, मला गोष्टी सांगणार, मला मंदिरात घेऊन जाणार. पणू खुश. प्रसादनं विचारलं, मला एक सांग आई, आजवर या मावशीबद्दल तू कधी काही बोलली नाही माझ्याशी. अचानक अशी समोर आले रे, तेव्हा काही सांगायचं राहिलंच नाही. बरं ठीक आहे. असं म्हणून प्रसाद पारूच्या पाया पडला, तिची विचारपूस केली. घरात अजून एक सदस्य आल्याचा आनंद प्रसादला खूप झाला होता. पारूनही त्याच्या तोंडावरनं प्रेमानं हात फिरवत भरभरून आशीर्वाद दिला. प्रसादनं पारूचा निसंकोचपणे स्वीकार केलेला बघून माझा जीव भांड्यात पडला. मी आयुष्यभर जे सोसलं होतं ते दुसऱ्याच्या वाट्याला आलेलं बघून माझा जीव तडफडत होता. म्हणून आज माझ्या कुटुंबानं पारूचा स्वीकार केला यातच मी धन्य झाले होते. आजच आपल्या घरी पारू मावशी आले आहेत म्हणून सीमानं पूर्णाचा बेत केला होता. पण आज पहिलाच दिवस असल्यामुळे पारूलाही खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. सीमानं काहीही काम आमच्या दोघींच्या वाटणीला ठेवलं नव्हतं. पारूला वाटलं आपण परके आहोत, यांच्या घरी असं आयतं खायचं प्यायचं. पारूच्या बुद्धीला ते रुचणारं नव्हतं. तिनं लगेच लसूण सोलायला घेतला. बेसिनमध्ये 4 पडलेली भांडी घासायला लागल्यावर पारू म्हणाली, वसूनबाई, मला मूल करीन म्हणून बोली करून आणलंय. मला काम करू देत असाल तर मी हे तर राहीन, नाही तर मी निघाले. असं म्हटल्यावर मी म्हणाले, अगं पारू, आज तू घरची पाहुणी आहेस, उद्यापासनं करत जा काम, तुला कोणी काही बोलणार नाही. त्या दिवशी सगळेजण मिळून जेवायला बसलो. खूप गप्पा गोष्टी करत आम्ही जेवण केलं. पणू तर सगळ्या अपार्टमेंटमध्ये नवी आजी आल्याची बातमी देत सुटली होती. पारूला स्वतः पणू हातानं भरवत होती आणि तीही स्वतःच्या नातवंडासारखं भरभरून प्रेम पणूवर करत होती. हळूहळू आमच्या कुटुंबात पारू रमत चालली होती. घरात पडतील ती कामं निसंकोचपणे करत होती. कधी कधी तिला वाटायचं, हे लोक किती उपकार करतायत आपल्यावर, आणि आपण त्यांच्या घरात हक्कानं जणू प्रसादची मावशी असल्यासारखं मिरवतोय.
तिच्या घरच्यांची कदाचित तिला अधूनमधून आठवण येत असावी, त्यामुळे कधी कधी ती एकदम नाराज झालेली दिसायची. मग मी तिला मंदिरात न्यायचे, कधी चौपाटीवर फिरायला जायचो आम्ही, कधी टेरेसवर गप्पा गोष्टी करायचो. त्यावेळी मग ती परत रमली जायची. आता 6-7 महिने झाले पारू आमच्याकडे राहत होती, पण कधी तिची चौकशीही करायला कोणी आलं नाही की ती स्वतःहून तिच्या कुटुंबाबद्दल आम्हाला कधी बोलली नाही. शेजारच्या आयाबायांनी कधी चुकून तिला विचारलं की मावशी इतके दिवस कोणत्या गावाला होतात, तुमची मुले कुठे असतात. त्यांनी असं विचारलं की लगेच ती त्यांच्या प्रश्नाला बगल देत देवघरात तासनतास जप करत बसायची. जोपर्यंत तिचं मन भरत नव्हतं तोपर्यंत ती तिथनं उठतही नव्हती. आज एवढे दिवस झाले ती आमच्याबरोबर राहत होती, पण कधी खाण्याच्या बाबतीत वसवस करत नव्हती का कधी घरात कुठेही पैसे ठेवलेले असले तरी त्या पैशाकडे ती ढुंकून बघत नव्हती. एखाद दिवशी जर तिला काम करू दिलं नाही तर ती त्या दिवशी जेवतही नव्हती किंवा कोणाशी ती बोलतही नसायची. त्या दिवशी गरीब असली तरी हट्टी आणि फार स्वाभिमानी होती. सकाळीही अजून सगळे उठायच्या अगोदर ती उठून स्वतःचं आवरून सोसायटीतल्या गणपतीच्या मंदिरात जाऊन यायची. आमच्यामध्ये लुडबुड नको म्हणून स्वतःचं आवरून बाजूला बसायची. मग सगळ्यांच्या आंघोळी झाल्या की कपडे भांडी सगळं काम स्वच्छ आणि पटापटा करायची. त्यामुळे तीही कधीच आम्हाला ओझं असल्यासारखी वाटली नाही. सगळेजण मिळून सकाळचा चहा नाश्ता घ्यायचो. मग दुपारी प्रसाद बरोबर सगळ्यांची जेवणं आटोपली की सगळेजण वामकुक्षी घेण्यासाठी थोडं आडवं व्हायचे. पण ही मात्र कधीही दुपारी झोपत नसायची. एका कोपऱ्याला आपलं मळकटलेलं गाठोडं सोडायची आणि त्यातली एक डायरी काढून काहीतरी लिहित बसायची. आम्ही कधीही तिला विचारलं नाही की काय लिहिताय, त्या गाठोड्यात काय आहे. मला वाटायचं कदाचित ती रामनामाचा जप लिहित असेल. म्हटलं जाऊ दे, त्यात ती रमतीये ना, मग रमू दे, कशाला आपण तिच्या आनंदाच्या आड यायचं. त्यामुळे आम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करायचो. असंच एक दिवशी ती झोपली असताना खूप दचकली आणि ओरडत उठली, मला मारू नका, मारू नका मला, मी नाही काय केलं, मला नाही जायचं घरी, मला त्या नरकात पाठवू नका. मी लगेच उठून शेजारी झोपलेल्या पारूला हलवून उठवलं तर ती गळ्यात पडून रडायलाच लागली. मी तिला धीर दिला, म्हणाले, हे बघ, तुला इथून कोणीही तुझ्या घरी पाठवणार नाही, तेव्हा तू शांत झोप. तिला शांत करून तिच्या अंगावर मी पांघरून घातलं. सकाळीही ती जरा नाराज दिसल्यावर सीमा म्हणाली, पारू मावशी चला, आज मी येते तुमच्याबरोबर मंदिरात, आज पणूलाही शाळेला सुट्टी आहे, आपण मिळून जाऊयात. आम्ही सगळेजण जायला निघालो तेवढ्यात माझ्या गुडघ्यातनं खूप वेदना व्हायला लागल्या. मी त्यांना म्हणाले, तुम्ही सगळेजण जा, खरंच तुम्ही जाऊन या, मी बसते तोपर्यंत घरी. पणू, पारू आणि सीमा तिघीही गणपतीच्या मंदिरात गेल्या होत्या. मी एकटीच घरी बसून होते. गुडघ्याला थोडा हलकाच बाम लावला, जरा आराम वाटला. मग मनात आलं की चला, घरात कोणी नाहीये तोपर्यंत घरातली जळमटं काढूयात. म्हणून मी झाडू घेऊन घरातली जळमटं काढत असताना पारूचं वर माळ्यावर ठेवलेलं बोचकं खाली पडलं. ते गाठोडं अगदी सैलसर बांधल्यानं त्यातल्या चिंध्या इतरत्र पडल्या. मग मीच त्या गाठोड्यात त्या चिंध्या नीट ठेवत गाठोडं नीट बांधून ठेवणार, तोच पारूची एक फाटकी डायरी जिच्या पार चिंध्या झाल्या होत्या, ती डायरी आणि त्यात एक धुरकटलेला फोटो माझ्या हाती लागला. तो फोटो जवळ घेऊन नीट निरखून बघितला, पण पुसटसा झाल्यामुळे काही कळत नव्हतं. शेवटी धडपडत उठले, चष्मा शोधला, चष्मा डोळ्यांवर चढवला आणि नीट निरखून बघितलं तर पारू दिसत होती आणि तिच्याबरोबर जो माणूस फोटोत दिसत होता ना, तो माणूस म्हणजे माझा नवरा रामा कोळी होता. माझ्या नवऱ्याबरोबर पारूचा फोटो म्हणजे ती माझी सवत असावी म्हणून मी मटकन खाली बसले. काय देवा नियतीचा खेळ खेळतोस रे म्हणत मी डोक्याला हात लावला. ज्या बाईनं माझ्या कुंकवात भागीदारी केली होती, आज तीच बाई माझ्या घरात आहे आणि त्या बाईला मी स्वतः सन्मानानं घरी आणलंय. आज सवत हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा फुटतो. तिथे नकळत मी त्या बाईवर एवढा जीव ओतावा, तिला आपल्या कुटुंबाचं नवीन सदस्य बनवावं. आज पारूला रामाबरोबर फोटोत बघून माझ्या पायाखालची जमीनच हादरली होती.
अनावधानानं का होईना ती माझ्या नात्यातली होती कुणास ठाऊक. किती वर्षानुवर्ष लोटली होती. रामा या शब्दाचा उच्चारच काय, पण कधी त्याची पुसटशी आठवण सुद्धा मला आली नव्हती. वर्षानुवर्ष एखाद्या खोलीत अंधार दाटलेला असावा आणि खोलीत सूर्याची किरणं पडता क्षणी इतक्या वर्षांचा अंधार क्षणार्धात नष्ट व्हावा, तसं इतक्या वर्षांपासनं पुसट झालेल्या आठवणी मनाच्या कोनाड्यात ज्या लपून ठेवल्या होत्या त्या आज ताज्या तवान्या झाल्या होत्या. मी स्वतःचं अस्तित्व विसरून गेले होते. केव्हाच मी माझ्या आठवणींना तिलांजली दिली होती, पण आज परत तो इतिहास समोर आला होता. त्या इतिहासाची पानं मी चाळत बसले होते. मी आज खूप दिवसाच्या झोपेतनं जाग यावी तशी खडबडून जागी झाले होते. मी कुणब्या मान्याची लेक. गरीब बापाच्या घरात, पोटाला 2 पोरी आणि वंशाचा देवटा बाळ्या. घरात 8 दिवसातून 2-3 वेळा चूल पेटावी अशी दरिद्री अवस्था. जातीनं कोळीच असल्यामुळे बाप नदीवर 4 ठिकाणी भोकं पडलेलं जाळं घेऊन जायचा. त्यात सापडलेले 4 मासे घेऊन बाजारात जायचा. ते मासे विकून त्यातून आलेल्या 4 पैशावर आमचा उदरनिर्वाह सुरू. बाप स्वभावानं देव माणूस. कधी कोणाच्या वाटेला जात नव्हता. काळा सावळा रंग, उंचापुरा काटक बांधा, विजार शर्ट पॅन्ट पांढऱ्या रंगाची. आम्हा पोरांवर जीव टाकायचा. आई गव्हाळ रंगाची, बुटकी, गोल चेहऱ्याची. दिसायला तशी बरी. नाव तर जनाबाई होतं आईचं, पण वागणूक मात्र कैकईची होती. तिचा पैसा, सोनं नाणं आणि वंशाचा देवटा बाळ्या यांच्यावरच फक्त जीव. मी सगळ्यात मोठी. घरातल्या सगळ्या कामाच्या जबाबदाऱ्या माझ्यावर. दिसायला बापावर मी गेले त्यामुळे माझा रंग काळा होता. माझ्या पाठीवर नीला आणि बाळ्या ही 2 भावंड. ते दोघेजण जरा उजळ, दिसायला चांगले म्हणून आईचा कल त्यांच्याकडे जरा जास्तच असायचा. मला सदानकदा पाण्यात बघितल्यासारखं करायची. कधी कधी तर वाटायचं की ही माझी सावत्र आई तर नाहीये ना. सकाळी उठल्यापासनं उशे उठ, झाडलोट कर. माझं तसं खरं नाव उषा. उषा भांडी घाल, भाकरी बडव. शाळेत 4थीला असल्यापासनं आईबाबाच्या संसाराचं ओझं माझ्याच खांद्यावर पडलं होतं. बापानं 4 पैसे नाही आणले, घरात चूल नाही पेटली की मलाच विनाकारण मार बसायचा. आई घरात पीठ नाही, तांदूळ संपलेत म्हणून सांगायला गेले तर ती मलाच बडवायची. मला सारखं म्हणायची, पांढऱ्या पायाची जन्माला आली तशी घरात रखरख चालू झाली. बाप माझ्यावर जीव टाकायचा तेही आईला बघवत नसायचं. आई रोज बाळ्याला कडेवर घेऊन शाळेत सोडायला जायची, तरीही तो शाळेतून पळून येऊन पारावर गावाच्या नदीवर टवाळक्या करत बसायचा. आणि इथे आम्हाला शाळेत शिकू द्या असं म्हटलं तर आई शिकू देत नव्हती. मला म्हणायची, काय करायचं तुला शिकून, त्यापेक्षा घरकाम कर. म्हणजे सासरी गेल्यावर ती सासू फुलात जपन तुला. सासरी गेल्यावर तेच बाईच्या नशिबात असते असं सांगून ती मला शाळेत जाऊ देत नव्हती. जेव्हा बघावं तेव्हा ती मला कामाला लावायची. कधी कधी तर 4 घरी धुण्या भांड्याला लहान वयात पाठवायची. बापाला कळलं की तिथून तो मला ओढत घेऊन यायचा. बापाचा माझ्यावर खूप जीव होता, पण बापाचं घरात काही चालत नसायचं. आईला माझ्या वेळेस मुलगा व्हावा असं वाटत होतं, पण मी झाले. त्यात माझ्या पाठीवर नीला झाली. त्यामुळे तिचा माझ्यावर खूप राग. आणि त्यात गरीब परिस्थिती असल्यामुळे तिची आणखीन चिडचिड व्हायची. तिला वाटायचं की हिच्या जागी मोठं पोरगं असतं तर कामाला हाताखाली आलं असतं, जरा घराला हातभार झाला असता, 4 पैसे त्यांनी कमवून आणले असते तर बसून खाता आलं असतं. उगाच ही पोरगी पोटाला आली आणि फुकट तिला खाऊ घालणं आलं, हे असं तिला वाटायचं. म्हणून ती मला राब राब राबवून घ्यायची. कधीही प्रेमाने तिने मला जवळ घेतलं नव्हतं की कधी माझी विचारपूसही ती करत नव्हती. आईच्या असल्या घाणेरड्या विचारांमुळे आई आणि बापाची रोज माझ्यावरनं भांडणं व्हायची. बाप कामाला पाठमोरा झाला की त्याचा राग माझ्या पाठीवर काळी निळी होईस्तवर उमटायचा. मार मार मारायची आई. मग नीला आडवी यायची. आई तिलाही माझ्याबरोबर राग शांत होईपर्यंत मारायची. मी तसंच रडत रडत उपाशी झोपायचे. बाप गुपचूप एका पोडीत काहीतरी खाऊ आणायचा.
एका कोपऱ्यात रात्री मला उठवून खाऊ घालायचे आणि पाठीवरनं हात फिरवून मला जवळ घेऊन झोपायचे. आणि म्हणून बापाचं प्रेम मला आभाळ माया वाटायचं. त्या बापाच्या कुशीत मी सगळे घाव विसरून शांतपणे झोपी जायचे. मी कितीतरी दिवस 2 फाटक्या फ्रॉकवर काढत होते. बाळ्याचा थाट बघून वाटायचं की खरंच मला ह्या आईनेच जन्म दिलाय का? काही अशी एवढं माझ्याशी क्रूर वागतीये. मनात हुंदका दाटून यायचा आणि ते दुःख शब्दातनं मूकपणे व्यक्त व्हायचं. हुंदका. कार्टी झाली, आई बापानं नाकारली, आली पांढऱ्या पायाची जन्माला, तू हाय मोठी, दादाला दुधाची वाटी. तूप रोटी कशाला हिला खायला, तूप रोटी कशाला हिला खायला, काय करावं या नशिबाला, हुंदका पुजला माझ्या नशिबाला, हुंदका पुजला माझ्या नशिबाला. जायचंय तुला नांदायला, पैका हवा हुंड्याला. जायचंय तुला नांदायला, पैका हवा हुंड्याला, नको उगाच खर्च शिक्षणाला. आलीस माप ओलांडून, बापानं काय दिलं ग धाडून. आलीस माप ओलांडून, बापानं काय दिलं ग धाडून, हात लावू कसा बोलणाऱ्याच्या तोंडाला, काय करावं या नशिबाला, हुंदका पुजला माझ्या नशिबाला. वंशाचा देवटा दे नाहीतर हो चालती, वंशाचा देवटा दे नाहीतर हो चालती, काय करावं असल्या शंढ माणसाला. कार्ट आलं वयात केलं लगीन जोशात, कार्ट आलं वयात केलं लगीन जोशात, म्हणतो शिळपाक वाढ मोलकरणीला, काय करावं या नशिबाला, हुंदका पुजला माझ्या पाचवीला. म्हातारपणी काठीचा आधार, जगणं झालं उधार, नको स्त्री जन्म पुन्हा, विनवते भगवंताला, काय करावं या नशिबाला. नको स्त्री जन्म पुन्हा, विनवते वारंवार भगवंताला, काय करावं या नशिबाला, हुंदका पुजला माझ्या पाचवीला, हुंदका पुजला माझ्या पाचवीला. श्रोते हो, हा होता भाग 2. भाग 3 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.